नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील. मी माझ्या करियन राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला बिरड्याची रस्सा भाजी किंवा डाळिंब्यांची उसळ असे सुद्धा म्हणतात ही करून दाखवणार आहे. तर त्यासाठी मी साहित्य काय घेतले ते पाहूया. त्यासाठी मी हे 1/2 किलो बिरडं सोलून घेतलेलं आहे. हे बघा, त्याला छान मोड आलेले आहेत बिरड्याला. असे आपल्याला मोड आणून ते सोलून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर ओलं खोबरं आणि कोथिंबीरचं वाटण आहे. तर त्यासाठी मी हे 1 वाटी ओलं खोबरं आणि कोथिंबीर ह्याचं मी वाटण करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला फोडणीसाठी मोहरी लागेल, हिंग, हळद आणि तिखट लागेल. कढीपत्ता सुद्धा लागणार आहे. कढीपत्ता खूप महत्वाचा आहे, त्याचा फ्लेवर खूप छान येतो भाजीला. आणि आपल्याला साखर लागणार आहे. आपण आता फोडणी बघूया. हे बघा, मी भांड्यामध्ये तेल घेतलेलं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. आता आपण फोडणी करून घेऊया. सगळ्यात आधी आपण त्याच्यामध्ये मोहरी घातली. बघा, अगदी थोडीशी मोहरी घातली. मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे. त्याच्यामध्ये हिंग अगदी व्यवस्थित घालायचा. ते 1 चमचा मी हिंग घालणार आहे. हिंगाचा फ्लेवर खूप छान येतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आणि लगेच आपल्याला कढीपत्ता घालायचा. आता त्याचं आपल्याला लगेच हे बिरडं घालून घ्यायचं. हे व्यवस्थित एकत्र आपल्याला एकजीव करून घ्यायचं. ही फोडणी आपली छान बसायला आहे. तिचा आता सुगंध एवढा छान दरवत आहे. एक अर्धा मिनिट आपल्याला ती परतून घ्यायची आहे. हे बघा, आता बिरडा छान परतला गेलाय. आता त्याच्यामध्ये 2 चमचे मसाला घालायचा. तो सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा. हे बघा, आपलं बिरडं छान परतलं गेलंय. आता त्याच्यामध्ये आपण पाणी घालायचं. गॅस मोठा करायचा. आता याच्यामध्ये मीठ घालून घेऊया. चवीनुसार मीठ घालायचं. आता ह्याला एक उकळी येऊ द्यायची. हे बघा, भाजीला छान उकळी आलेली आहे. आपण आता त्याच्यामध्ये वाटण घालून घ्यायचंय. रस एकदम पातळ पण नाही आणि खूप अगदीच घट्ट पण नाही, मीडियम असा आपल्याला रस करायचा आहे. थोडी साखर घालून घ्यायची. त्याला एक उकळी आली की त्याच्यावर झाकण ठेवायचं. भाजीला उकळी आलेली आहे. आता त्याच्यावर झाकण ठेवायचं. झाकणावर पाणी ठेवायचं. आता भाजी आपल्याला पूर्ण शिजू द्यायची. आता आपण पाहूया आपले बिरडं शिजलंय का ते. हे बघा, आपले बिरडं छान शिजले. आपण आता गॅस बंद केला तरी चालणार आहे. अगदी साधी, सोपी आणि पण खायला अगदी सुंदर लागते ही भाजी. तुम्ही नक्की करून बघा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा.